स्क्रू जॅक असेंबली बघा इथं. तर स्क्रू जॅक असेंबली मध्ये इथं बिल ऑफ मटेरियल दिलं आहे. बिल ऑफ मटेरियल मध्ये पहिला पार्ट आहे बॉडी. तर बॉडीची इथं डिटेल मध्ये ड्रॉइंग दिलेलं आहे. आपण हे पहिले ड्रॉ करणार आहे. तर बघा इथे 140 आणि इथं 100 दिलंय. किती दिलंय 140 इथं 100. आणि मग याचं जर डिस्टन्स जर बघितलं इथून एवढं डिस्टन्स किती आहे 20 mm. पहिले हा पार्ट काय सर्क्युलर पार्ट आहे, त्याच्यामुळे याला रिव्हॉल्व कमांड यूज करायची. हा हाफ सेक्शन ड्रॉ करायचा आणि याला रिव्हॉल्व करायचं सेंटरच्या अगोदर. तर आपण आता ड्रॉ करू इथं होम स्केच. हा प्लेन सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथे लाईन ड्रॉ करायची 20 mm ची. 20 क्लोज. हा पॉइंट आणि ही लाईन कोलिनियर करायची. इथे टाकायचं 50. त्याच्यानंतर हे वरती डिस्टन्स 20 दिलेलं आहे. 20 mm ची लाईन ड्रॉ करायची. 20. त्यानंतर मी इकडनं एक लाईन ड्रॉ केली. इथं 3 mm वर घ्यायचं आणि परत इथून इकडे अंदाजे ड्रॉ करायचं. आणि बघा इथं हे जे दिलेले 100 दिलेले म्हणजे ते पॉईंट किती 50 डिस्टन्स. इथं जायचं 50 क्लोज. नंतर वरती एक टॉपला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. बघा आता इथं हे किती दिलंय 50 आणि हे दिलेलं आहे 75. याच्यात नाही मायनस केलं इथं एवढं डिस्टन्स 12.5 आणि इथं 125 आहे आणि हे 40 आहे. तर याच्यावरती जर आपण घेतलं तर 125 प्लस 40 165 होतं. आणि इथं वरती एक 12.5 ची लाईन ड्रॉ करायची. 12.5 16 झालं. परत टॅब लावा 12.5 आणि क्लिक करायचं. केलं. हे डिस्टन्स किती आहे 50. 50 म्हणजे 25. त्यानंतर ना हे जे डिस्टन्स आहे किती आहे 125 प्लस 40 क्लोज करायचं. तर बघा इथं वरती जे डिस्टन्स दिले खाली किती 40. परत क्लिक 40. लाईनला व्हर्टिकल करून घ्यायचं आणि परत दुसरी लाईन 40 ची ड्रॉ करायची. 40 म्हणजे झाली 40 ची ड्रॉ करा. नंतर बघा आता इथं हे जे डिस्टन्स दिलंय हे किती दिलंय 9 दिलंय. म्हणजे इथून एवढं हे जे डिस्टन्स हे पण किती असणार आहे 9 असणार आहे. आपण काय करायचं इथून एक 9 mm ची लाईन ड्रॉ करायची पुढे समोर. आणि इथं हे जे अंदाजे घेतलेलं याचं काही फिक्स केलेलं नाही. मग काय करायचं हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा. जॉईन केला. आता ही जी लाईन एक्सटेंड करायची पुढे. इथे एक्सटेंड कमांड बघा ट्रीनच्या शेजारी आणि या लाईनला क्लिक करायचं फक्त ती ऑटोमॅटिक लाईन पर्यंत एक्सटेंड होते. नंतर ही लाईन सिलेक्ट करायची आणि याला ऑफसेट म्हणजे ऑफसेट. ऑफसेट बघा इकडच्या बाजूला करायचंय. मी तर रिव्हर्स डायरेक्शन करायची आणि अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर मग इथून हे जॉईन करून घ्यायची आणि इथं खाली ट्रिम करायचं. तर ट्रिम कमांड यूज करायची. हे ट्रिम करायचं. इथलं हे ट्रिम करायचं. मधलं पण ट्रिम करायचं आणि इथं हा कॉर्नर ट्रिम करायचा. तर बघा हे ड्रॉइंग पूर्णपणे तयार झालं. 40 हे 25 हे 12.5 इथं हे 20 आहे हे 165 हे 50 हे 10 हे पण 30 आहे आणि हे 20. त्याच्यानंतर याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर असं ड्रॉ होतं. आधी जर एक्सप्लोरच्या खाली क्लिक करायचं. इथं रिवॉल्व केल्यानंतर ना हा रिजन सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर स्पेसिफाय व्हेक्टर या व्हेक्टरच्या अगोदर त्याला ओके करायचं. बघा आता हा सर्क्युलर पार्ट तयार झाला. आता याला इथं खाली तर फिलेट आहे बघा. इथं फिलेट वरती क्लिक करायचं. अंदाजे 2-3 mm ची फिलेट देऊन टाकायची. अप्लाय
त्याच्यानंतर परत इथं 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 पण फिलेट इथं 5 mm ची द्या, कारण इथं जास्त डिस्टन्स. ओके, हा पहिला पार्ट ड्रॉ झाला. तर याचा आपण जर बघितलं शेडेड पहिला पार्ट आहे बॉडी पार्ट. बघा रिवॉल्व कमांड आपण यूज करून त्याचं ड्रॉ केलं. इथं या